नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील नियमितपणे पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती सध्या समोर येत आहे. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची ही जी अपडेट आहे ती पाहणार आहोत. कारण की दरवर्षी जी काही कर्जमाफीच्या घोषणा आहेत त्या करण्यात येत असतात आणि ज्या वेळेस कर्जमाफी झाली आहे तर त्यावेळेस जी काही नियमितपणे कर्ज परतफेड करणारे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांवर अन्याय जो आहे तो झालेला आहे. आणि आतासुद्धा तेच होणार आहे, कारण की जेव्हापासून कर्जमाफीच्या घोषणाचं जे आहे किंवा आश्वासन दिलं गेलं आहे त्यापासून बरेचसे शेतकरी जे आहेत तर ते नियमित करणारे शेतकरी जे आहेत तर ते आपल्या कर्जाचं जे काही नूतनीकरण आहे, परतफेड आहे तर ते आता न करता जे आहे तर थकबाकी दाखवत आहेत. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे आहे तर ते जी काही कर्जमाफीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे, पण या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली आहे. कारण की आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नुकतीच जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीची बैठक घेतली आहे. आणि या बैठकीतून काही अतिशय महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत तर त्या आपल्या नियमित कर्जदार शेतकरी बांधवांसाठी समोर आलेल्या आहेत. तर या महत्त्वाच्या बाबी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल, कर्जदार असाल आणि पहिल्यांदा चॅनलवाले असाल तर ताबडतोब आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकन दाबायला मात्र अजिबात विसरू नका. तर एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट आहे आणि ती म्हणजे की जे आता महायुतीने शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं तर याचा परिणाम जो आहे तर तो मोठा परिणाम झाला आहे परतफेडीवर. कारण की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये परतफेडीवर या कर्जमाफीच्या आश्वासनाचा परिणाम झाला आहे आणि त्यामुळे बँका सध्या परेशान झाल्या आहेत. आणि त्यामुळे शेतकऱ्यांसोबतच बँकांनासुद्धा नवीन पीक कर्ज वाटप करणे अवघड झालेलं आहे. कारण की मतावर डोळा ठेवून विधानसभा निवडणुकीत महायुतीने कर्जमाफी करणार असल्याची घोषणा जी आहे तर ती केली आहे. आणि आज जो काही अर्थसंकल्प होता त्या अर्थसंकल्पातसुद्धा शेतकरी या कर्जमाफीच्या घोषणेकडे कान देऊन होते, परंतु अजूनसुद्धा शेतकऱ्याकडे लक्ष ठेवून आहेत. आणि जी काही महत्त्वाचं म्हणजे की 2017 साली आपल्या राज्यात पहिल्यांदा कर्जमाफी जी आहे तर ती झाली आहे. आणि या कर्जमाफी योजनेमध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना जे आहे तर तो चांगला लाभ मिळाला आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी नियमित परतफेड केली होती त्या शेतकऱ्यांना त्या योजनेमध्ये सुद्धा अन्याय झाला आहे. कारण की त्या शेतकऱ्यांना थकबाकी नव्हती, नियमित होतं, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु ते प्रोत्साहनपर अनुदान जे आहे तर ते अजूनसुद्धा पूर्ण झालेलं नाही. आणि शेतकऱ्यांना आपल्या थकीत पीक कर्जाचे जे नूतनीकरण आहे तर ते 31 मार्च अखेर पूर्ण करून घेणे गरजेचं असते, जेणेकरून त्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज घेणं सुलभ होईल. आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी 31 मार्च अखेर आपल्या कर्जाचं नूतनीकरण करून घ्यावं असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी नुकतेच जिल्हास्तरीय बँक समन्वय समितीच्या बैठकीमध्ये केलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की आता सध्या आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाहायचं झालं तर जवळपास 1,88,000 शेतकऱ्यांचं 1,724 कोटी रुपयांचं पीक कर्ज जे आहे ते थकलेलं आहे. आणि जिल्ह्यात 4,20,000 शेतकऱ्यांना 3,032 कोटी रुपयांचं पीक कर्ज जे आहे तर ते वाटप करण्यात आलं आहे. आणि विशेष म्हणजे की वर्षभरापासून लटकलेली परतफेड आहे, कारण की विधानसभा निवडणुकीपूर्वीच कर्ज परतफेड लटकली आहे आणि एकट्या महाराष्ट्र बँकेची 84% परतफेड लटकली आहे. आणि हीच अवस्था जी आहे तर ते बाकी स्टेट बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असेल त्यांची झालेली आहे. कारण की निवडणुकीपूर्वी थोडं बरं होतं, परंतु निवडणुकीनंतर कर्जमाफी होईल या विश्वासावर शेतकऱ्यांनी परतफेड जी आहे तर ती केलेली नाही. कारण की परतफेड करून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. कारण की परतफेड केल्यावर शेतकऱ्यांना आतापर्यंत जो आहे तो कर्जमाफीचा लाभ एकदाही मिळाला नाही. आणि त्यामुळे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनासुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळावा. कारण की नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा काहीच लाभ होत नाही. आणि कर्जफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना 2दा-3दा कर्जमाफीचा लाभ जो आहे तो मिळाला आहे. आणि त्यामुळे सरकारने कर्जमाफीची घोषणा जी आहे ती अंमलात आणावी आणि नियमित कर्ज शेतकऱ्यांनासुद्धा कर्जमाफी मिळावी अशी मागणी शेतकरी विठ्ठलराव काळे ताजनापूर तालुका खुलताबाद येथील शेतकरी बांधवांनी केलेली आहे. त्यासोबतच निवडणुकीपूर्वी केलेली कर्जमाफीची घोषणा सरकारने पूर्ण करून दाखवावी, शेतकरी त्याची वाट पाहत आहे अशी मागणी आपल्या आंबोरे महालपिंपरी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. तर महत्त्वाचा विषय म्हणजे की बँक अधिकारी पीक कर्ज नूतनीकरण घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे जात आहे तेव्हा ते कर्जमाफी होणार असल्याचं सांगतात. आणि त्यामुळे बँकांनी पीक कर्ज थकीत जे आहे तर ते प्रमाण भरपूर वाढलं आहे. कारण की जेव्हा बँकेचे अधिकारी शेतकरी बांधवांकडे जातात तेव्हा शेतकरी बांधव जे आहेत ते कर्जमाफी होणार असल्याचं सांगून पीक कर्ज जे आहे तर ते भरत नाहीत. आणि त्यामुळे पीक कर्ज थकीतचे प्रमाण आहे तर ते वाढलं आहे. आणि कर्ज घेतल्यापासून 1 वर्षाच्या आत नूतनीकरण घेतले असता 3 लाखापर्यंत 0% व्याजदराचा फायदा जो आहे तो होऊ शकतो. सोबतच कृषी पायाभूत सुविधा, अन्न प्रक्रिया उद्योग आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती इत्यादी योजनांचा फायदा घेता येतो अशी माहिती स्वतः मंगेश केदार जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक छत्रपती संभाजीनगर यांनी दिली आहे. पण महत्त्वाचा विषय म्हणजे की ज्या शेतकऱ्यांचं कर्ज परतफेड केले आहे तर आतापर्यंत रेकॉर्ड आहे की थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांना नूतनीकरण केलं किंवा पीक कर्जाची परतफेड केली तर ते शेतकरी नियमित कर्जदार झालेले आहेत. आणि त्यांच्यासाठी फक्त प्रोत्साहनपर अनुदानाची घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे त्यांना अजूनसुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. तर नियमित कर्जदार शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफीचा लाभ मिळावा अशी मागणी आपले शेतकरी करीत आहेत.
ते एक अतिशय योग्य प्रकारची मागणी आहे. याबद्दल आपलं काय मत आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत चॅनल जर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.